नमस्कार, मी श्याम सज्जन देशमुख, पेरेंट्स ऑफ दक्ष देशमुख. It's all about Daksh and our family journey in DLRC. 3 years. 3 वर्ष झाली दक्षला. आज तो 3rd स्टँडर्डमध्ये आहे. थर्डमध्ये आज आम्ही रिझल्ट घ्यायला आलो आहोत त्याचा. 4th स्टँडर्डमध्ये तो एंटर झालेला आहे. थोडंसं माझं एक्सपिरियन्स अबाउट DLRC मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो आज. पवन सरांचे जे वडील आहेत त्यांचं आधीपासून माझं ओळख आहे आणि त्यांच्या वडिलांनी मला जस्ट इंट्रोड्यूस केलं की माझ्या मुलांनी आणि दालमिया म्हणून त्यांच्याबरोबर त्यांचे कलीग्स आहेत, त्यांनी एक स्कूल स्टार्ट केलं आहे. एक 3 इयर्स बॅक आमचं ह्याच्यावर चर्चा झाली. सरांनी DLRCची वेबसाईट माझ्याशी शेअर केली आणि सर म्हटले की जस्ट गो थ्रू दिस वेबसाईट. आणि एक दिवशी मी असंच रात्री बसलो होतो तेव्हा मी ही वेबसाईट लॉग इन केली आणि जेव्हा मी लॉग इन केली हा माझा रिअल एक्सपिरियन्स तुमच्याशी मी शेअर करतो की वी आर ऑल्सो इन टू द एज्युकेशन फील्ड फ्रॉम 2010. वी आर रनिंग इंजिनिअरिंग कॉलेज अंडर पुणे युनिव्हर्सिटी विथ डिग्री 5 ब्रांचेस, पॉलिटेक्निक 3 ब्रांचेस. सो मी ही वेबसाईट जेव्हा लॉग इन केली त्यानंतर मी ही वेबसाईट आय थिंक एक 2 ते 2.5 तास खूप सिरियसली सगळी गो थ्रू केली. वेबसाईट पाहिल्यावरच माझी इच्छा एवढी जागृत झाली की या स्कूलला आपण जाऊन व्हिजिट केली पाहिजे. त्यानंतर मी पवन सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि सरांनी सांगितलं की सॅटर्डेला आम्ही आउटसायडरला व्हिजिटसाठी अलाउड करतो. हे 3 वर्षापूर्वीचं मी गोष्ट तुम्हाला सांगतो आहे. त्यानंतर मी माझी वाईफ, माझा मुलगा जो आज इथे 3rd स्टँडर्डमध्ये आहे, दक्ष, आम्ही सगळे इथे DLRCला व्हिजिट केल्यानंतर पूर्ण स्कूल मी पाहिली. स्कूलला कुठेही वॉल्स नाही आहेत, पूर्ण नेचरमध्ये कनेक्टेड आहे, जे सिटीमध्ये सगळं मिसिंग आहे. म्हणजे सगळं पोल्युशनमध्ये आज आपण राहतो आहे, बट ह्यांची जी थॉट प्रोसेस आहे की नेचरशी कनेक्ट आहे स्कूल आधीपासून, ते पहिली गोष्ट मला क्लिक झाली. माझी वाईफ एमटेक इंजिनिअरिंग आहे, ती थोडीशी कन्फ्यूज झाली. पण माझी इच्छा जेव्हा मी स्कूल पाहत होतो तेव्हा मला इच्छा अशी झाली की दक्ष काही जरी झालं तरी मला या स्कूलमध्ये त्याला ॲडमिशन मिळालं तर माझ्यासारखा किंवा माझ्या फॅमिलीचं हे फार मोठं भाग्य असेल. मग मी पवन सरांशी बोललो, पण सर मला म्हटले की सर ऑलरेडी वेटिंगची लिस्ट आहे, तर आपण चेक करूया काय होतं काय नाही आहे. तेव्हा मी फर्स्ट बाईट दिली होती अबाउट DLRC आणि ह्या 3 वर्षामध्ये इथे बरेच काही चेंजेस झालेले आहेत. आणि जेव्हा मी माझ्या मुलाबद्दल सरांना सांगत होतो की थोडंसं सर तो शाय आहे, ओपन अप होत नाही, सरांनी मला पहिलं तिथेच थांबवलं आणि पवन सरांनी सांगितलं की तुम्ही हे बोलणं पहिलं टाळा. प्रत्येक मुलामध्ये त्याचं हिडन टॅलेंट असतं आणि DLRCमध्ये आम्ही हेच शिकतोय की मुलांकडनंच आम्हाला बऱ्याचशा गोष्टी ह्या कळतात आणि त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये बरेच सारे दरवर्षी चेंजेस करत आहोत. आणि DLRCचं जर तुम्ही म्हणाल की मी एज्युकेशनमध्ये फील्डमध्ये असल्यामुळे पहिली गोष्ट मला अबाउट हेल्थ की कुठल्याही स्कूलमध्ये आय थिंक जेवढ्या स्कूल मी आज जवळनं ओळखतो की सिलेबसमध्ये 2 पिरियड हे ट्रेकिंगचे मी कुठल्याही स्कूलमध्ये आज तागात पाहिले नाही आहे. जे 1st स्टँडर्डपासनं आज हा 3rd स्टँडर्डमध्ये 3 वर्षात ह्यांचं दर मंगळवारी 2 पिरियड्स हे ट्रेकिंगचे असतात. घरनं जो टिफिन दिला जातो ब्रेकफास्टचा, हे विथ पवन सर आणि त्यांची टीम ह्यांना रोज कुठल्या तरी वेगवेगळ्या ट्रेकिंगला डोंगरावर घेऊन जाऊन, ऊन असू द्या पाऊस असू द्या, या ठिकाणी जाऊन सगळे एकत्र खाली जमिनीवर बसून सगळे एकत्र खातात. ही गोष्ट आजच्या तारखेला मिसिंग आहे सगळ्या ठिकाणी. पण ही एक यांनी जे मायन्यूट म्हणतो ना आपण अभ्यास केलेला आहे की तुमचं हेल्थला प्रायोरिटी फार दिलेली आहे आणि ॲकॅडमिक्स वाईज तर ह्यांची फॅकल्टी ज्या सगळ्या आहेत हे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला आहे. त्यामुळे प्रत्येकजण इथे त्या पद्धतीने शिकवतो मनापासनं. कारण जे फाउंडर्स आहेत अजय सर, मोना मॅडम आणि पवन सर, ह्या तिघांचं व्हिजन क्लिअर आहे. ह्यांना काय करायचं आहे हे पूर्ण माहिती आहे. त्यामुळे ते प्रत्येक स्टुडंटवर फार बारकाईने काम करतात आणि हे उद्याचं इंडियासाठी प्राऊड मुवमेंट असं जसं म्हणतो की 1,00,000-2 लाखांच्या मुलांमध्ये DLRCचा स्टुडंट हा 100 ईच अँड एव्हरी स्टुडंट ऑफ DLRC आहे ना, की हा स्टुडंट हा तुम्हाला वेगळं त्याचं पण हे 100% जाणवेल. पहिल्यांदा आल्यानंतर मी तुम्हाला ते एक्सपिरियन्स शेअर करतो की माझी वाईफ थोडी कन्फ्यूज होती
कारण ज्या मोठ्या स्कूल आणि स्ट्रक्चर बघायची आपल्या लोकांना सवय आहे ते इथे कुठं दिसत नाही. बट मी जेव्हा वेबसाईट पाहिली आणि जेव्हा लोकांशी भेटलो, जे सगळ्या गोष्टी मिसिंग्स आहे आणि ज्या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत त्या इथे सगळ्या शिकवल्या जातात. आणि हाच माझा एक्सपिरियन्स आहे. आणि आता तो 3rd स्टँडर्डमध्ये आहे, 12th स्टँडर्डपर्यंत हे स्कूल आहे. मी आवर्जून जेवढे माझे काही कलिग्ज असतील ह्यांना तर मी माझ्या थ्रू सांगत राहतोच की हे काय वेगळेपण आहे या स्कूलमध्ये, की बॉर्न अँड ब्रॉटअप जी मुलं ज्यांना मराठी लँग्वेज येतही नाही, ही मुलं ह्या स्कूलमध्ये येऊन जर मराठी अभंग म्हणू शकतात. आणि माझ्यासारखा मराठी फॅमिली बॅकग्राऊंड असणारा माझा मुलगा हा गुजराती असेल, तुमचं तमिळ असेल, ह्यामध्ये एवढा सुंदर प्रभुत्वाने ते म्युझिकमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन गाणं आणि पोएम म्हणतो, ही एक वेगळी खासियत ह्या स्कूलमध्ये मला एक जाणवली. हे कल्चर जे आहे की मिक्स कल्चर, की सगळ्यांनी एकतर स्कूलला पहिली गोष्ट युनिफॉर्म किंवा तुमचं बाकीचे जे कॉस्मेटिक गरजेच्या गोष्टी नसतात त्या इथे कुठल्याही लादलेल्या नाही आहेत तुमच्यावर. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या इथं फार बारकाईने त्याच्यावर अभ्यास करून हे तिघही फाउंडर्स त्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्वमेंट आहे. त्यामुळे हे चेंजेस तुम्हाला तुमच्या मुलामध्ये जाणवायला 1-2-3 वर्ष लागतील. पण तुम्ही बिनधास्तपणे DLRCला जेव्हा तुमच्या मुलाला किंवा मुलीला इथे ॲडमिशन घ्याल तेव्हा त्याच्यासारखं भाग्यवान जसं मी आहे तसंच तुम्ही असाल असं मला वाटतंय. आणि बोलत राहिलो तर फार काही बोलू शकतो, पण इथेच थांबतो. थँक्यू व्हेरी मच DLRC टीम. धन्यवाद.